हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. बिग बॉस सीझन 6 चा एपिसोड 3 झाला आहे आणि त्याचाच रिव्ह्यू घेऊन आपण आलोय. चला तर मग पाहूयात. फायनली या सीझनचा पहिला टास्क झाला आहे. किती फेअर होता, किती अनफेअर होता, लाईक पॉसिबल होतं का तेवढ्या मिनिटामध्ये. त्यानंतर दीपाली सय्यदने जे लावणी डान्सर बद्दल बोलले त्यामुळे राधाला जे हर्ट झालंय ते बरोबर होतं का, आणि हा प्रभू खरंच छोटा आहे का गोट्या, पाहूयात या एपिसोडमध्ये. चला तर मग सुरू करूयात. शोची सुरुवातच झाली एका गाण्याने, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, असंच म्हणत तन्वी आणि रुचितानी रियुनियन केलं. आणि त्या एकमेकाच्या बेड पार्टनर आहेत, तर त्यांनी सांगितलं एकमेकांना की आपण एकत्रच राहू, आणि जर कोणी भांडत असेल तर आपण, मी तुझ्यासोबत राहीन, ती तिच्यासोबत राहीन, वगैरे वगैरे त्यांनी बोललं. त्यानंतर बिग बॉसचा सीझन 6 मधला पहिला टास्क आज दिला होता बिग बीनी. त्यातला पहिला टास्क असा होता की दोन टीम्स ऑलरेडी झालेले आहेत. एक तर मेहनतवाली आणि एक तर आहे शॉर्टकटवाली. तर बेसिकली जे शॉर्टकटमध्ये आलेत त्यांना जास्त प्रिव्हिलेजेस मिळत आहेत, जसं की सोफ्यावर बसणं झालं. त्यानंतर त्यांना टास्क करायचे नाही आहेत. तर यामध्ये पण असं होतं की जे टास्क जे शॉर्टकट वेनी आले आहेत त्यांना ऑलरेडी रेशन आणि त्यांना जे घर मिळणार होतं ते सगळं त्यांना मिळणार होतं. आणि जे मेहनतीनं आलेले आहेत त्यांना ह्याच गोष्टी मिळण्यासाठी मेहनत करावी लागणार होती. जसं की पहिल्याच प्रीमियरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2 दरवाजातून जायचं आहे तुम्हाला, मेहनत जर चूज केलं तर तुम्हाला घरामध्ये मेहनत करावी लागणार आहे. आणि आता सध्या त्यांचा जे शॉर्टकट पिरियडने आलं त्यांचा जर सध्या हनीमून पिरियड चालू आहे, तर ते एन्जॉय करत आहेत, बेसिकली मस्त एन्जॉय करत आहेत. तर त्यांनाच मग हा टास्क होता की त्यांना पहिल्या दिवशी जे एक डिसिजन दिलं होतं घरच्यांना, जे की बझर दाबून सगळ्यांना तुफान रोखवायचं होतं. पण सगळ्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी बझर नाही दाबवलं 5 मिनिटांमध्ये, आणि बीबीनी जे घराचे कर्टन्स आहेत ते टोटल बंद केले होते. तर त्याचं रिझन आज कळालं की कर्टन का बंद केले होते. त्यांना ते मधात जाऊन ते सगळं बिखरवायचं होतं, जे त्यांनी दाखवलेलं आहे. मी जसं स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला, घर एकदम लाईक व्हॅनिश करून टाकलं होतं त्यांनी. आणि टास्क तेच होता की जसं ग्रँड प्रीमियरच्या दिवशी होतं तसंच त्यांना घर करायचं होतं. तर या पहिल्या टास्कमध्ये 4 जणांना निवडण्यात आलं. निवडणारे होते शॉर्टकट वेनी आलेले. तर त्यांनी सहमताने विशाल, ओमकार, अनुश्री आणि आयुषला चूज केलं. यामध्ये सुद्धा त्यांचं ओपिनियन होतं की 4ही जण मुलं असायला पाहिजेत. पण सोनाली राऊतनी स्टँड घेतला आणि ती सांगितली की एक तरी मुलगी हवी आहे. तिने मुलींसाठी स्टँड घेतलेलाच आहे, पण एवढा स्टँड घेऊन सुद्धा ज्या मुलींना तिने इन्क्लूड केलं त्याच तिच्या विरुद्ध बोलत आहेत. लाईक तन्वी बोलते तिच्या विरुद्ध, अनुश्री बोलते. असं वाटतंय की लाईक ती स्टँड कोणासाठी घेते. हे जेव्हा 4 लोक जातात मध्ये, तर त्यांना 6 मिनिटं मिळाले. 6 मिनिटामध्ये त्यांना करायचं होतं की तुम्हाला जसं घर ग्रँड प्रीमियर दिवशी होतं तसंच करायचं होतं. तर त्यांनी खूप मेहनत केली, ज्याच्यामध्ये कळत होतं गेम लिटरली अनफेअरच होता. म्हणजे 6 मिनिटात ते करणं इम्पॉसिबलच होतं. बिग बॉस स्वतः जरी येऊन केलं असतं तरी ते पॉसिबल नव्हतं. पण जे त्यांनी केलं तेवढ्या टाईममध्ये ते चांगलं होतं. तर त्या एफर्टसाठी मग नंतर डिसिजन घ्यायचं होतं. आणि बिग बॉस प्रत्येक सीझन सारखं डिसिजन ज्या लाईक त्यांच्यावरच देतं, लाईक पार्टिसिपंटवरच देतं. आणि त्यामधूनच लाईक बिग बॉस लाईक डिसाईड करायला लावतं ना. तर तसंच झालं यावेळेस. त्यांनी सांगितलं की जे तंतोतंत जुळतील, म्हणजे त्यांनी एक पिक्चर दिला होता आणि त्या पिक्चर सोबत जे मॅच करायचं होतं, ते तंतोतंतचा मिनिंग अजून पण नाही कळालं नाही मला. मी गुगल पण केलंय पण मला तिथून पण नाही कळाला तंतोतंत काय असतं. आणि तेच घरवाले पण याच गोष्टीवर कन्फ्यूज होते. बेसिकली या सगळ्या गोष्टीमध्ये असं समजतंय की बिग बॉस सगळ्यांना स्ट्रगल देत आहे. जसं बिग बॉस म्हणजे लाईक कॉमन लोकांसाठी गोष्टी किती मेहनतीनं करावं लागतात, हेच इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. याच पहिल्या टास्कचा जेव्हा रिझल्ट द्यायचा होता ते एकमताने द्यायचा होता. म्हणजे जे शॉर्टकट वेनी आले होते त्यांना सगळ्यांना एक मिळून डिसिजन द्यायचं होतं. पण त्यामध्ये सोनाली कन्व्हिन्स होत नव्हती. मग सोनालीला कन्व्हिन्स करायला सगळेजण आले. त्यामध्ये सोनालीच्या सोबत एक होती प्राजक्ता कन्व्हिन्स होऊन गेली. तिला लाईक बेसिकली तिचा एक ट्रॉमा आहे.
तिचा ट्रॉमा आहे अन्नाचा ट्रॉमा. आता नवीन ट्रॉमा ऐकायलाय. प्रत्येक दिवशी एक एक ट्रॉमा ऐकू यायलाय. काल ते शेणाचा ट्रॉमा होता, झक मारायचा ट्रॉमा होता, त्यानंतर मागच्या सीझनमध्ये भांडे घासायचा ट्रॉमा होता, तर आता नवीन एक ट्रॉमा आलाय. तिला अन्नाचा ट्रॉमा आहे. तर बेसिकली तिला या लोकांनी तिला लाईक इमोशनल केलं. ती अन्नाबद्दल इमोशनल होती आणि तिने मग तिचं डिसिजन चेंज केलं. ती सांगते सरळ की मी यासाठी डिसिजन चेंज करते. तर मग राहिलं आता त्यांच्यामध्ये एक तर सोनाली राहिली. तर सोनालीला विचारतात त्यांनी, मग सोनाली म्हणते की कोण कोणी टास्क खेळा ते जण या इकडे. मग सगळे येतात. मग ती ओंकारला म्हणते माझ्याबद्दल चांगलं बोल. मग तो बोलतो तिच्याबद्दल चांगलं, फेकच बोलतो पण चांगला बोलतो. तिला म्हणतो की तुम्ही सोनाली तू खूप छान दिसतेस, मेकअप न करताना पण छान दिसतेस वगैरे वगैरे. मग इथे भाऊ विशाल येतो. विशाल म्हणतो की लाईक मी का मागे राहू, म्हणजे त्याचं बरोबर आहे ना, ती त्यानं आल्यापासून ग्रँड प्रीमियर डे पासून त्याने एफर्ट करतोय, तर त्याला एक्सप्रेस करायचंच होतं. तर आता आयता चान्स मिळत होता. तर भाऊ आला, शर्ट तर ऑलरेडी काढलेलंच होतं, भाऊ बॉडी विडी, मग येऊन तिला असं हातात घेतो आणि तिला असं 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 फिरवतो आणि नंतर तिला हक करतो आणि म्हणतो की लाईक सोनाली यू आर ग्रेट वगैरे वगैरे, यू आर नाईस पर्सन, हे वगैरे वगैरे असं तिला बोलतो. आणि भाई सोनाली इतकी दोगली आहे, ती साली तिचा स्टँड बदलून टाकते, जसं काही तिला हेच पाहिजे होतं. म्हणजे याच गोष्टीचा वेट करत होती. आणि जेव्हा तिला कोणी हे जर केलं तिच्यासाठी की तिला एक्सप्रेस केलं आणि तिने डिसिजन चेंज केलं, हे 4 लोक जे मेहनतीने आले होते त्यांना जे टास्क दिला होता ते जिंकले म्हणून अनाऊन्स करतात आणि पहिला टास्क इथेच संपतो. त्यानंतर मग बिग बॉस अतरंगी रूप पाहायला मिळतं. लाईक बिग बॉस प्राजक्तासोबत बोलायचं ट्राय करतात, की प्राजक्ता जोक्स मारायला ट्राय करतात बिग बॉस, की प्राजक्ता हे प्राजक्ताचेच फुलं आहेत का, असं म्हणते बिग बॉस. बेसिकली तेच लेम जोक्स बिग बॉसचे. त्यानंतर बिग बॉस साला टर्की जेव्हा ती भांडे घासते तेव्हा म्हणते की मला तुझ्या नखांची केअर आहे अँड ऑल. बिग बॉसला काय करायचे केअर अँड ऑल, लाव ना तिला काम, घासायला लाव ना भांडण करा ना, घासायला लाव ना तिला भांडे, करायला लाव ना तिला भांडण. भाई त्यात इंटरेस्ट आहे लोकांना, तिच्या नेल्स अँड ऑल. लोकांना काय करायचे, लोकांना पाहिजे भाई इंटरेस्टिंग पाहिजे. त्यानंतर मग तुफान इथेच थांबणार नव्हतं, जसं की बिग बॉस हिंट देतच होते की तुफान आलंय आता, ते पूर्ण घरात कब्जा करणार आहे वगैरे वगैरे. त्यानंतर मग तेच तुफान येतं किचनमध्ये मग तुफान येतं. तर मग त्यांना सगळ्यांना त्या गार्डन एरियामध्ये बोलवतात. मग बिग बॉस सांगतं की हा हा असा असा टास्क राहणार आहे, तर भांडे घासायचे होते या टास्कमध्ये. तर यांना वाटलं की भांडे विंडे कमी असतील, पण जेव्हा ऍक्च्युअली टास्कचा टाइम सुरू झाला तेव्हा सगळ्यांच्या कपाळात गेल्या. एवढे मोठे भांडे, बहुतेक बिग बॉसनी ग्रँड प्रीमियरचे सगळे भांडे इथंच आणून ठेवले होते यांना घासायला. मग सगळे भांडे इथं आणले त्यांनी, वडू वडू आणले भाई. त्यांनी त्या टास्कमध्ये जे 4 लोक इन्व्हॉल्व्ह होते त्या 4 लोकांनी टास्क खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. रोशननी मस्त पद्धतीने पाणी आणायचं काम केलेलं आहे आणि जे भांडे मोठे मोठे होते ते उचलून साईडला ठेवलं त्यांनी आपले एफर्ट्स 100% दिले. त्यानंतर प्रभूनी पण ट्राय केलं सगळं पाणी काढायचं, लाईक हिरीतून पाणी काढायचं. फक्त एवढंच होतं की पाणी स्विमिंग पूलमध्ये काढायचं होतं, भाऊ हिरीमधून पाणी काढल्यासारखं करत होता. भाई त्यांनी हातातून घेतलं असतं तरी ते जमलं असतं, पण त्यांचे एफर्ट्स 100% होते. त्यानंतर दिव्यानी पण खूप चांगलं ते भांडे वगैरे घासायचं ट्राय केलं. त्यानंतर तिला असं पण झालं, पण ती एफर्ट्स केल्यामुळे झालं ते. त्यानंतर राधानी भाई सगळ्यात जास्त चांगलं काम केलंय. सगळे भांडे तिने चकचक पुसून टाकलेत. जे दिसणारा पार्ट होता ते घासून तिने चांगला एफर्ट्स घेऊन भांडे घासण्याचं काम त्या दोघींनीच केलेलं आहे. या टास्कचे एफर्ट्स सगळ्यांनाच दिसले, कारण या टास्कमध्ये ज्या लोकांनी खेळलं होतं ते सगळ्यांनी एफर्ट्स तर घेतलेच होते. आणि त्यामुळेच त्यांनी असं ठरवलं की यावेळेस बिनविरोध निवडणूक करून द्यायची यांची, म्हणजे यांना जिंकून द्यायचं. तर यावेळेस सोनालीनी पण विरोध केला नव्हता, कारण तिला जे पाहिजे होतं ते ऑलरेडी झालंच होतं. म्हणजे तिला चांगलं बोललं होतं आणि तिला जे हग वगैरे केलं होतं ते सगळं झालं होतं. त्यामुळे यावेळेस तिने विरोध केला नाही आणि यावेळेस सगळ्यांनी त्यांनी बहुमताने त्यांचा एक निवडून दिलं, बिनविरोध, कोणी विरोधच केला नाही. आणि ही निवडणूक जी बिनविरोध चालू होती त्यांची, त्यावेळेस ते डिस्कस करत होते की हा गेम तर अनफेअर आहे, 6 मिनिटांमध्ये हे पॉसिबल आहे का वगैरे वगैरे. तर गेम अनफेअर असल्यामुळे आपण त्यांना एक प्रिव्हिलेज देऊन टाकू आणि त्यांना जिंकून देऊ. पण यावेळेस बिग बॉसच्या अपोजमध्ये बोलल्यावर भाई बिग बॉस शांत कसा बसेल. मग बिग बॉसची दुखली भाई. बिग बॉसनी सांगितलं की सगळ्यांनी एका लाईनमध्ये थांबा. मग एका लाईनमध्ये सगळे थांबल्यानंतर त्यांना बिग बॉस आदेश देतात की बिग बॉस कधीही अनफेअर खेळत नाहीत.
वगैरे वगैरे ते बोलतात बिग बॉस. पण बिग बॉस असं कित्येक वेळा अनफेअर खेळून बसलेला आहे आणि त्याच जीवावर बिग बॉस 6 सीझन आणि तिकडे 19 सीझन देत आले. तर अनफेअर तर लाईफ इज अनफेअर, कधी काही होऊ शकते. तर बिग बॉसनी 3 गेम्स ठरवले होते, लेकिन त्यांनी हे लोक कंटेंटच देत नाहीयेत. बिग बॉसचे एक्सपेक्टेशन्स होतं की साला हे लोक आपापसात भांडतील एकमेकांवर, लाईक मला हे पसंत नाहीये, मला ते पसंत नाहीये, मग मी याच्यावर अपोज करते, मला हे 100% तंतोतंत मिळतच नाहीये. पण या लोकांनी त्यांचे एफर्ट्स बघून इमोशनली डिसिजन घेतलं आणि कंटेंटच दिला नाही. मग बिग बॉस म्हणलं की यांच्यासोबत काय त्याचा टास्क खेळायचंय, जाऊ दे ना, चला यांना देऊन टाकू ते गोल्डन कार्ड. पण यामध्ये पण हॅक आहे. बिग बॉस जेव्हा लाईक हे जे बिग बॉस करतोय ना, लाईक म्हणजे लोकांच्या जे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांच्यासोबत ते एपिसोड ऑलरेडी पाहून आलेले आहेत आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज बनवून आलेले आहेत की लाईक बिग बॉस असंच करतं, मग आपण असं करायचं. तर बिग बॉस आता कन्फ्यूज करतंय सगळ्या कंटेस्टंटला. त्यांना एकदा सांगतंय की तुम्हाला बझर दाबायचं होतं पण तुम्ही दाबलं नाही, मग त्यामुळं असं झालं. मग आता त्यांनी टास्क खेळलं तर त्यांना डिसिजन घ्यायचं होतं, पण डिसिजन त्यांना तंतोतंत वर्डचा मिनिंग कळाला नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये एक ग्रे बॉक्स क्रिएट करतंय बिग बॉस. लाईक आता पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी गोल्डन कार्ड देतोय. लाईक इझिली दिलं त्यांनी, कारण इझिली म्हणता येणार नाही, पण जे टास्क होता त्यांनी जे बायस्ड डिसिजन दिलं त्याबद्दल. लाईक मग बिग बॉस त्यांना सांगतं की याबद्दल पण मतलब बिग बॉस कोणतेही निर्णय घेताना प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार. म्हणजे जे ह्यांनी गोल्डन रेशन कार्ड दिले तर त्यामागे पण काहीतरी ट्विस्ट असणार आहे. हे लाईक त्यांनी एक क्वेश्चन मार्क क्रिएट करून ठेवत आहेत, म्हणजे जे की पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना ते यूज करता येईल ॲज अ त्यांच्या टास्कमध्ये. म्हणजे बेसिकली बिग बॉस मूर्ख नाही आहे. त्यांच्या टीममध्ये त्यांची जी क्रिएटिव्ह टीम आहे ती खूप लोकांची टीम असते आणि त्यामध्ये सगळेजण एकमेकांना क्वेश्चन मार्क करत असतात. जसं आपण बोलतोय की लाईक हे पण त्यांनी स्वतःला क्रॉस क्वेश्चन करत असतात की असं झालं तर असं बोलतील लोक, तसं झालं तर तसं बोलतील लोक. तर बिग बॉस खूप हुशार आहेत. तर त्यांनी जे करतायत ना ते त्यांचे एक्सपेक्टेशन्सच्या बरोबर, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स सोबत घेऊनच करत आहेत. काही काही गोष्टी असतात फक्त त्या गोष्टी पॉसिबल नसतात, बट ठीक आहे. त्यांनी त्यामधून पण एक वे काढतात आणि बरोबर आपल्याला जे त्यांना दाखवायचं तेच दाखवतात. आणि यामुळे 24 तास 24x7 बिग बॉस मराठी चालू होत नाही, कारण त्यांना एक नरेटिव्ह सेट करायचा असतो. त्यांच्या म्हणजे लोकांना जर 24/7 जर दाखवलं तर लोकांना कळतं की बिग बॉसने 1 तासामध्ये हे दाखवलेलं आहे बरोबरच नाहीये, हे असं झालं होतं, हे तसं झालं होतं. पण त्यांना आता जे 1 तासामध्ये ते दाखवत आहेत, लाईक 8 ते 9:30 पर्यंत ॲडव्हर्टाईज वगैरे सोडून वगैरे, तर 1 तासामध्ये जे ते दाखवत आहेत त्यामध्ये सरळ सरळ त्यांना जे दाखवायचं तेच दाखवत आहेत ना. म्हणून बिग बॉस खूप हुशार आहे. आपण बघणार आहेत आणि बिग बॉसकडे ऑथॉरिटी आहे ना की लाईक एडिटिंग करून टाकायची. तर बिग बॉस हुशार आहे. मग फायनली हे 2 टास्क झाल्यानंतर बिग बॉस त्यांना सांगते की तुम्हाला घ्या गोल्डन रेशन कार्ड आणि तुम्ही खा जे खायचं ते. मग त्यात साखर येते. मग भाई दिव्या जाते, साखर साखर साखर. मग चहा बनवतात कोण? आरबी. आरबी समजलं का तुम्हाला? ते आरबी काय? राकेश बापट त्यांचं नाव आहे. आरबीनी चहा बनवली होती, तीच आरबी चहा. ARBI असं काही नाहीये, RBRB राकेश बापट अशी चहा आहे ती. तर त्यांनी चहा बनवली होती, ती सगळी चांगली झाली. शेवटी फायनली आमच्या देवताला प्रभूला भेटली चहा. भाऊ खुश, त्यांची फॅन्स पण खुश झाले असतील आज त्यांना चहा मिळाल्यामुळं. त्यानंतर मग सगळेजण जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेले असतात तेव्हा दीपाली सय्यद मॅमनी लाईक एक लावणीवर कमेंट्री केली की या लोकांनी पारंपरिक लावणीला डान्स स्टेजवर आणलं, पण त्यांचं आर्ट फॉर्म चेंज झालेलं आहे. तर बेसिकली लावणीचं हे एक चांगलं फॉर्म नाही आहे, यांच्यामध्ये सेक्सी हॉटनेसपणा टाकलाय त्यांनी वगैरे वगैरे त्यांचं म्हणणं होतं. पण यावर तुमचं मत काय? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. पण मला असं वाटतंय की वेळेनुसार कला ही बदलत असते आणि लावणी आणि तमाशा तर जसं 16-17 सेंचुरीपासून चालू आलेलं आहे ते काळानुसार बदलत आलेलं आहे. आणि बेसिकली ज्या हे करतात लाईक राधा पाटील झालं, गौतमी पाटील झालं, त्या लावणी तर करतातच, पण लावणीसोबत त्यांचा आर्ट फॉर्म वेगळा आहे. त्या डान्स करतात, लाईक त्यांनी त्यांचे जे गाणे चूज करतात त्यावरून पण कळतं. त्यांचा कॉस्ट्युम जरी पारंपरिक असला तसा, म्हणजे कॉस्ट्युममध्ये जे त्यांनी सेम लाईक लावणीसारखं जे घालतात, तरी पण त्यांचा आर्ट फॉर्म चेंज आहे. तर यावर कोणाला जज करणं हे मला बरोबर नाही वाटत. त्यांनी भलेही तिचं नाव घेतलं नाही राधा पाटीलचं, पण घरामध्ये ती एक मेंबर होती आणि तिच्यावर ते लागणार होतं आणि ती ऐकत होती बेसिकली. तर या गोष्टी मला वाटतं थोडंसं चुकीचं आहे.
कारण त्यांनी असं डायरेक्टली म्हणजे तिला विचारायला पाहिजे होतं ना की लाईक तुमच्या यामध्ये कसं असतं की लावणीच असते का प्रॉपर वगैरे वगैरे. हे डिस्कशन जर झालं असतं तर ते महाराष्ट्रासाठी पण चांगलं झालं असतं आणि महाराष्ट्राला पण एक कन्क्ल्युजन काढता आलं असतं या गोष्टीवरून असं मला वाटतं. पण असं झालं नाही. त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं की बार डान्सर वगैरे वगैरे त्या बोलल्या. पण ते चुकीचं होतं कारण त्यांचं एक प्रोफेशन आहे ज्यामध्ये जर त्यांनी लावणी म्हणून जर वर्ड यूज करत असतील तर ते पण चुकीचं आहे. जसं की गौतमी पाटील आणि राधा पाटील जर त्यांनी सांगत असतील की आम्ही लावणी करतोय अँड ऑल, पण ते लावणी नाही आहे. त्यांचा आर्ट फॉर्मच टोटली वेगळा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक लावणी करतात जसं की ती सांगते एपिसोडमध्ये की जेव्हा तुम्ही माझे इव्हेंट अटेंड करता त्यामध्ये मी 5 गाण्यावर डान्स करत असेल तर त्यामध्ये एक लावणी असते आणि ती प्रॉपर लावणी असते. तर बाकीचे 4 माझे वेगळे डान्स असतात लाईक ॲटम सॉन्ग वगैरे वगैरे. आणि आणि जसं की इकॉनॉमीची टर्म आहे की डिमांड अँड सप्लायचा गेम आहे. बेसिकली ऑडियन्सची डिमांड येते लाईक एवढं त्यांना भेटतंय, एवढं त्यांना ती बिग बॉसमध्ये पोहोचली आहे हेच करून, डान्स वगैरे करूनच. तर आहे ना तेवढी डिमांड प्रेक्षकांकडून आहे. प्रेक्षकांना आता पण बिग बॉसमध्ये तिला पाहायचंय म्हणूनच तर गेम चालू आहे ना. मग यामध्ये चुकीचं काय झालं? हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि सगळ्यांचं असतं की म्हणजे कोणतंही काम लाईक ठीक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तिच्यासोबत डिस्कस करा हे असं मला वाटतं. त्यानंतर सागर करांडे पूर्ण ऑब्सेस्ड आहे आपल्या प्रभूवर. त्याच्या लाईफवर पूर्ण ऑब्सेस्ड आहे सागर करांडे. त्याला ऐकूनच राहायचंय की ह्याचं आर जी आहे, आर पासून सुरू होणारी जी मुलगी आहे तिचं नाव सागर करांडे 3 महिन्यामध्ये ऐकूनच राहणार आहे. आणि झालं होईल तर नंतर 3 महिन्यानंतर भेटेल पण सुद्धा. तर ते त्याला विचारतात जे रात्री जवळपास 12-1 वाजता ते बसलेले असतात त्या बेडवरती. तो त्याच्या इथं जाऊन बसतो भाई तो प्रभू. त्याला विचारतं की तुला कोणी आवडतं का, तुला चॉकलेट दिलं का, हे केलं का, ते केलं का. त्याला सगळे डिटेल काढतं, तिचं नाव विचारतं. ते म्हणतं पण मी तुम्हाला का सांगू. सागर करांडे म्हणतो की भाई मला नाही सांगणार तो कोणाला सांगणार. अरे मग का सांगणार तो, त्याची पर्सनल लाईफ असू द्या ना, राहू द्या ना. आधीच त्याला पहिलंच क्रिटिसाइज करतायत लोक, आता अजून अजून कशाला, बस झालं ना. त्यानंतर मधातच ती रुचिका म्हणते की त्याची फिल्डिंग सेट करायला बघते ती. त्याला म्हणते की तू आता इथं आहेस आणि घरी गेल्यावर कळालं की दुसऱ्यासोबतच सेट झाली तर काय करशील. का भाई का. त्याला आधीच घरची आठवण येत असेल, तिची आठवण येत असेल आणि आता कशाला तिला देतेस, त्याला देतेस एवढा ट्रॉमा. बस झालं ना, शांत बस ना बाई तू. त्यानंतर दुसरा दिवस चालू होतो आणि ते सकाळी डान्स वगैरे सगळं चालतं. त्यानंतर भाई सगळं प्रभू घेऊन येतो तिळगुळ, साखरच घेऊन येतो. बोलतो बिग बॉस तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इथं ऑडियन्स म्हणते भाई तू तिळगुळ खा आणि गप्प बस. त्यानंतर मग ते डिनर टेबलवर बसतात ते. मग तेव्हा त्याला ते खायचं असतात लाईक ते बॉल्स खायचे असतात, चीज बॉल सारखं काहीतरी असतं ते. भाई हा शातीर आहे, ह्याचं वय 20 आहे, पण हा सगळे अडल्ट जोक माहिती आहे त्याला, सगळं सगळं माहिती आहे. हा म्हणजे ह्याच्या हाईट्सवरनं जज करू नका याला. लाईक ह्याची हाईट थोडी कमी असेल पण हा मॅच्युअर्ड आहे, मेंटली पण मॅच्युअर्ड आहे. याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. जेव्हा ते पहिल्या वेळेस बोलतं की ती गोटी दे ना गोटी, तर मग हे सगळे हसतात. तर मग ते अजून एनकरेज होतं. मग ते म्हणते की हसताय काय, मी याला गोट्याच म्हणतो. मग त्याला विचारतात की कोणत्या टाईपच्या गोट्या असतात. मग सांगते की गुलाबजामुन गोटी, मग रसगुल्ला गोटी हे वगैरे. म्हणजे मग म्हणतं की खेळायच्या गोट्या की खायच्या गोट्या. खेळायच्या काचेच्या असतात. टोटली बाई ते अंडरस्टेबल आहे की लाईक म्हणजे त्याला सगळं माहिती आहे, फक्त ते थोडं थोडं ऍक्ट करतंय आणि थोडं थोडं खरं खरं बोलतंय. जसं की ते खरं बोलतं की मी रितेश भाऊसोबत रील बनवली वगैरे वगैरे. आता त्यांना त्याचं तानिया मित्तल व्हायला वेळ नाही लागणार. त्यांनी त्यावेळेस खरं सांगितलं होतं. तर तो विशाल म्हणतो की मला विश्वास नाहीये तुझ्यावर. प्रत्येक एपिसोडमध्ये एक तरी भांडण देणारी तन्वी. ग्रँड प्रीमियरमध्ये तिने दाखवलं त्यासोबत आर्ग्यू करून, तिच्यासोबत जो आयुष आलेला होता. त्यानंतर कालच्या एपिसोडमध्ये ती दाखवते की त्या ह्याच्यासोबत तिच्याच फ्रेंडसोबत रुचिकासोबत भांडण करते. आज तिचं रुचिकासोबत पॅचअप होतं, तर आज भांडण होतं तिचं सोनाली आणि दीपाली मॅडम सोबत. पण ती जेव्हा जेव्हा तन्वी येते, तन्वी चुकीच्या व्यक्तीसोबत भांडण करते. आता पण तिचं मॅटर चालू होतं हिच्यासोबत, सोनाली सोबत. पण ती भांडतेच दीपाली ताईसोबत. कारण त्यांनी तिची साईड घेतली म्हणून तिला फेवर केलं होतं. बेसिकली केलं होतं त्यांनी फेवर की त्यांना काय मतलब एक लाईक बिग पर्सन म्हणून ती त्यांना दोघांच्या मदत थांबायला ट्राय केलं त्यांनी, पण त्यांच्यावर चाला आणि त्याला त्यांनी स्वतः रडल्या सुद्धा त्या इव्हेंटमध्ये. पण भाई ती तन्वी जेव्हा बोलायला स्टार्ट करते थांबतच नाही. तिचं चालूच असतं. तिचं असतं मी नाही करणार, नाही चालणार, करावंच लागणार असं बोलते. ती ऑर्डर देते. तिचं एकदम भांडण सही आहे.
त्यामध्ये एकाने कमेंट केली होती की आय लाईक तन्वी, फक्त ती जेव्हा बोलत नाही तेव्हा. त्यानंतर असा होता एपिसोड, या लाईक कामावरून भांडणं झाले की कोण काय काम करणार, आम्हीच सगळे काम करणार का वगैरे वगैरे. त्यानंतर मग आता टेबलवर बसून सगळेजण डिसाईड करत आहेत की आम्ही कोणचं काम करणार आहे कोणचं नाही. त्यामध्ये विशाल टोटली राकेशच्या अपोजमध्ये जाताना दिसतोय, जेव्हा की राकेश चा स्क्रीन टाइम पण कमीच आहे. राकेश लाईक फक्त चालतानाच दिसतोय झिक झिक इकडून तिकडं, आणि ती एक शेरो शायरी त्याची एक आहे ती एक दिसली. तेवढंच म्हणजे त्यांचं दिसतंय. त्यामध्ये पण तो त्याला अपोज करतोय का कशासाठी माहिती नाहीये. पण आता तिथं कोणतं भांडण होईल, तिथं काय ट्विस्ट येईल, नंतर बिग बॉस जे की त्यांनी गोल्डन कार्ड दिलं त्याच्या बदल्यात त्यांनी काय करतील वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणारच आहोत.